सर्व कार्यकर्त्याला संदेश द्यावा लागेल। एकच भाऊ भाऊ बहिणी थांबा एक मिनिट, एक 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 एकच एक एक मिनिट भाऊ, असं आहे आपल्या सर्व कार्यकर्त्याला विनंती करावं लागेल की शासन, मुख्यमंत्री पॉझिटिव्ह आहे, मी पॉझिटिव्ह आहे, आपले मंत्री बोलले, प्रधान सचिव बोलले, पण काही कार्यकर्ते तहसीलदार कार्यालयात जाऊन, इकडे जाऊन, तिकडे जाऊन, जाडपोळ वगैरे असं आंदोलन कृपया नाही, असे आंदोलन कृपया, जर आपलं सरकारचं बोलणं चालू आहे, सरकार अंतिम याच्यामध्ये आहे, तर तहसीलदार कार्यालयात जाडपोळ किंवा रस्त्यावर जाडपोळ, सर्वसाधारण जनतेला त्रास होईल, असं कुठलंही कृत्य करू नये अशी विनंती मी आपल्याला करतो आहे। कारण काय होतं की कार्यकर्त्यांनी का तेवढं रागाच्या भरात, आता बच्चूभाऊ उपोषणाला बसले आहे, कार्यकर्त्यांनी रागाच्या भरात काही आंदोलन केलं, तर मला असं वाटतं सरकार जर पॉझिटिव्ह काम करत आहे, विचार करत आहे, बच्चूभाऊला त्या समितीसमोर बोलून मी सांगितलं आहे की त्या ठिकाणी आपण त्यांचं पूर्ण समाधान होतपर्यंत त्या ठिकाणी त्यांच्या बैठकी होतील। तर माझी विनंती आहे, बच्चूभाऊने आवाहन केलं पाहिजे की हे जे काही चालू आहे, जसं आता तहसील कार्यालय अमरावती शहरामध्ये, त्या तहसीलदारलाच त्या ठिकाणी थोडं खूप वेळ त्या ठिकाणी, तर माझं म्हणणं असं आहे की यामध्ये थोडा घटना दुर्दैवी, मी वारंवार काय सांगतो, या देशामध्ये खूप दुर्दैवी घटना घडली आहे, अशा देशामध्ये पूर्ण हे असताना आपण या ठिकाणी अशा घटना करू नका, अशा त्या ठिकाणी आंदोलन ह्या ठिकाणी रस्त्यावर करू नका। मला असं वाटतं का उद्या आपला निर्णय होईपर्यंत कुठेही महाराष्ट्रात कुठेही सध्या कुठल्याही प्रकारचं आंदोलन करू नये। उद्या आपला निर्णय अंतिम झाल्यानंतर मग आपण काय करायचं, कशा पद्धतीने समोर जायचं ते ठरवू, पण उद्या कुठल्याही घटना होता कामा नये एवढी काळजी शेतकरी बांधव, मजूर बांधव आणि सगळ्यांनी घ्यावं अशी विनंती करतो। कारण आपण आता चर्चा सुरू झालेली आहे, चर्चा सुरू झाल्यामुळं थोडं आपण उद्यापर्यंत थांबायला काही हरकत नाही, आणि मग उद्या जर काही आपल्या निर्णयामध्ये काही घ्यायचं असेल ते उद्या ठरवू, बरोबर? मान्य आहे ना सगळेले? हां, ठीक आहे। मान्य बच्चूभाऊचे धन्यवाद।